राज्यसभेच्या खासदारपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल प्राध्यापक डॉक्टर ज्योतिताई वाघमारे यांचा इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने रेल्वे लाईन परिसरातील किसन जाधव यांच्या संपर्क कार्यालयात उत्साहात सत्कार करण्यात आला। सामान्य झोपडपट्टी परिसरातील कुटुंबातून आलेल्या लेकीने थेट दिल्लीच्या संसदेत झेप घेत सोलापूरचा आवाज बुलंद केला, असे गौरवोद्गार व्यक्त करत किसन जाधव यांनी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। संघर्षमय जीवनातून भीमकन्या म्हणून उभ्या राहिलेल्या ज्योतिताईंची राज्यसभेवरील निवड सोलापूरसाठी अभिमानाची आणि प्रेरणादायी घटना असल्याचेही त्यांनी सांगितले। यावेळी खासदार प्राध्यापक डॉक्टर ज्योतिताई वाघमारे म्हणाल्या, गल्लीतील मुलगी आज दिल्लीपर्यंत पोहोचली आहे। सोलापूरच्या प्रत्येक नागरिकाच्या समस्या आणि वेदना मला माहीत आहेत। सर्वांना सोबत घेऊन सोलापूरच्या विकासासाठी अहोरात्र काम करणार। कार्यक्रमाला नगरसेवक, पदाधिकारी आणि इच्छा भगवंताची परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। मला आज या ठिकाणी बोलवलं आणि आपली बहीण खासदार झाली याचा भावाला किती आनंद झाला हे आज या सत्कारामधून दिसून आलं। मनापासून मी त्यांचे आभार मानते या ठिकाणी। आणि मला आज या ठिकाणी समस्त सोलापूरकरांच्या वतीनं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे आम्ही मनापासून ऋणी आहोत की त्यांनी सोलापूरच्या या सर्वसामान्यांच्या गोरगरिबाच्या कन्येला राज्यसभेपर्यंत पाठवलं। आजचा हा सत्कार माझ्यासाठी खूप विशेष आहे, कारण अगदी लहानपणापासून जेव्हा आम्ही उपलक वस्तीमध्ये जायचो किंवा इरण्णा वस्तीमध्ये जायचो किंवा तिकडे 2 नंबर लिमेवाडी वगैरे या भागामध्ये जायचो, तेव्हा आदरणीय आमचे मार्गदर्शक मान्य लक्ष्मण मामांचा नेहमी संपर्क माझा यायचा। आणि त्यावेळेला माझे वडील नगरसेवक होते, मी खूप लहान होते, शाळेत होते, पण मी जेव्हा बोलायचे तेव्हा प्रत्येक वेळेला मामा माझं खूप कौतुक करायचे। त्यामुळे आज सुद्धा मी आल्यानंतर पहिल्यांदा अण्णांना तेच विचारलं की मामांचा आशीर्वाद मला घ्यायचा आहे, कारण इच्छा भगवंताची परिवाराचा मी एक घटक आहे आणि इच्छा भगवंताची परिवाराची मी एक कन्या आहे, असं मी या ठिकाणी समजते। आपलं प्रेम माझ्यावरती कायम असंच राहू द्या। या ठिकाणी एवढंच सांगू इच्छिते की महायुतीच्या माध्यमातून यावर्षी प्रत्येक संघर्ष करणाऱ्या आणि लढणाऱ्या व्यक्तीला न्याय मिळालेला आहे। आज दिल्लीत जात असले तरी सुद्धा सोलापूरच्या गल्लीची लेक आहे ही जाणीव कायम माझ्या मनामध्ये राहील। आपल्या सगळ्यांच्या अडीअडचणी राज्यसभेच्या पटलावर मांडण्यासाठी तुमची ही बहीण कायम तुमच्यासाठी तत्पर राहील। आपण कधीही हाक मारा, आपल्या सगळ्यांच्यासाठी अगदी अर्ध्या रात्री सुद्धा धावून येईल एवढा शब्द या ठिकाणी देते। आणि आतापर्यंतचा माझा प्रवास खूप खडतर परिस्थितीतून झाला, पण तुम्ही सगळेजण कायम सोबत होतात। आदरणीय किसन अण्णा असतील, आदरणीय आमचे सगळे बंधू असतील, नडगिरी साहेब असतील, आपण सामाजिक चळवळीतून काम केलंय, आमच्या कदम बहिणी आहेत त्या तर आपल्या भागातल्याच आहेत, गायकवाडताई आहेत, शिवराज भाऊ आहेत, आमचे कुमार मामा या ठिकाणी उपस्थित आहेत, मनीष अण्णा आहेत, प्रियदर्शनजी साठे नगरसेवक आहेत, आता आमचे बंधू संतोषजी कदम यांचंही या ठिकाणी आगमन झालंय आणि आमचे पत्रकार बंधू इरण्णा सुद्धा या ठिकाणी आहेत। हा सगळा माझा परिवार आहे, त्यामुळे मी खासदार झाले नाही, तुम्ही सगळे खासदार आहात। आणि आज आपल्या सोलापूरला जी संधी मिळाली आहे त्या संधीचं नक्की सोनं करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मला शुभेच्छा आणि आशीर्वादांचं हे जे बळ दिलं त्याबद्दल मनापासून कृतज्ञ आहे। इच्छा भगवंताची परिवार, आदरणीय नगरसेवक किसन अण्णा जाधव यांचे मी मनापासून आभार मानते। आणि तुमची ही बहीण कायमस्वरूपी तुमच्या सोबत राहील आणि तुम्हा भावांची जबाबदारी आता वाढली आहे, कारण आता बहीण दिल्लीला जातीये, तर बहिणीच्या पाठीशी तितक्याच खंबीरपणानं तुम्ही सगळे भाऊ ठामपणानं उभं राहाल हा विश्वास मला या ठिकाणी वाटतो। धन्यवाद। ज्योतिताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ज्योतिताई आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।